नमस्कार कवठे महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7, जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास, तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7, तुमच्या विश्वासाचं नवं नाव। कवठे महांकाळमध्ये 28 लाखांच्या फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी रोहित बोराडेला अखेर अटक। कवठे महांकाळ पोलिसांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली निवृत्त सैनिकासह अनेकांना 28,80,000 रुपयांचा गंडा घालून गेल्या 2 ते 3 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या रोहित राजाराम बोराडे राहणार कोकटोळी याच्या अखेर मुसक्या आवळण्यात कवठे महांकाळ पोलिसांना यश आले आहे। छत्रपती संभाजीनगर येथून त्याला ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने त्याला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। 2 वर्षांपासून सुरू होता लपंडाव। निवृत्त सैनिक दिलीप तानाजी पाटील व त्यांच्या इतर 4 ते 5 साथीदारांची फसवणूक केल्यानंतर रोहित बोराडे फरार झाला होता। पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र तो वारंवार आपले ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देत होता। फसवणुकीची रक्कम मोठी असल्याने हे प्रकरण पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते। पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीला तातडीने जेरबंद करण्याचे आदेश दिले होते। या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील तसेच पोलीस हवालदार नरुटे व त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली। गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे सापळा रचून रोहित बोराडेला शिताफीने ताब्यात घेतले। 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। आरोपीला अटक केल्यानंतर कवठे महांकाळ येथील न्यायालयात त्याला हजर करण्यात आले। यावेळी सरकारी पक्षाने या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी तसेच फसवणूक केलेली रक्कम हस्तगत करण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडीची मागणी केली। न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून रोहित बोराडेला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। आरोपी रोहित बोराडे यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून निवृत्त सैनिक दिलीप पाटील यांचे 7 लाख रुपये, दादा सुसलगर यांचे 7 लाख रुपये, देवीदास गिड्डे यांचे 6,60,000 रुपये, विजय माने यांचे 4,20,000 रुपये, अंकुश चौगले यांचे 3 लाख रुपये अशी एकूण 28,80,000 रुपयांची फसवणूक केली होती। या अटकेमुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना आता न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। पोलीस आता या प्रकरणात आणखीन कोणाचे हात गुंतले आहेत का याचा सखोल तपास करीत आहेत। पोलिसांचे आवाहन। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला असून अधिक तपास सुरू आहे। कोणीही अशा प्रकारे जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये, तसेच अनधिकृत व्यक्तींकडे पैसे गुंतवू नयेत। फसवणुकीबाबत कोणाची तक्रार असल्यास थेट कवठे महांकाळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी केलेले आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध। सुविधा आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।